माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे अद्यापही पिछाडीवर आहेत। शिवदीप लांडे यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं देखील लक्ष आहे, कारण महाराष्ट्राचे जावई आहेत ते शिवदीप लांडे हे देखील पिछाडीवर आहेत। अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर। नक्कीच एक महत्त्वाची आणि एक टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जात आहे। अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत। विजय शिवतारे यांचे ते जावई आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे सध्या पिछाडीवर आहेत। तर एनडीए इथे 145 आणि महाआघाडी 40 जागांवर आघाडीवर आहे। आपण इथे चित्र पाहतोय की एनडीए मध्ये भाजप 68 जागांवर आघाडीवर, जेडीयू आणि भाजप यांच्यामध्ये फक्त काही 2 जागांचा फरक आहे। जेडीयू 66 जागांवर आघाडीवर, एलजेपी 10 आणि हम हा पक्ष या ठिकाणी 2 जागांवर आघाडीवर। तर इथे महाआघाडीमध्ये आपण पाहतो की आरजेडी या ठिकाणी 63 जागांवर, भाजप आरजेडी पेक्षा पुढे गेली। नक्कीच निवडणूक आयोगानुसार भाजप 25 आणि जेडीयू 18 जागांवर सध्या पुढे आहे। निवडणूक आयोगानुसार आरजेडी 14 आणि काँग्रेस 3 जागांवर सध्या पुढे आहे। एनडीए 148 पर्यंत आता पोहोचली आहे। बिहारमधला चित्र स्पष्ट होत आहे। या कलांमध्ये महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर, भाजप 68 तर आरजेडी 63 जागांवर। आरजेडी आता जेडीयू पेक्षा सुद्धा कमी झालेली आहे आणि आरजेडी पेक्षा जेडीयू आता 66 जागांवर पोहोचली आहे। तेजप्रताप यादव यांनी 22 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत। आरजेडीच्या विरोधामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचा फटका आरजेडीला बसतो का हे आकड्यांमधनं आपल्याला दिसेल।